खतरनाक नाद खोळा दिसायला वाईड अँगल मधला. आणि मग बाकीची कामावर नाही का रमजान भाऊ स्टेअरिंग करून शिवायला बसला. त्यानंतर सगळी कामं आवरलेली. मग राहिलं काय माहिती का, मेन स्पीकर सेटिंग राहिलं. आणि ब्लूपंगचं टेप आहे का नाही, ह्याला आहे का नाही सेटिंग करेल तेवढं कमी असते मित्रांनो. त्यामुळे का नाही ह्याला व्यवस्थित सेटिंग करायला लागते. आणि त्यात आम्ही बसवलेले JBL छोटे कॉम्पोनंट, त्यामुळे का नाही सेटिंग हे प्रॉपरच करायला लागते. मग सेटिंग करून नाही का नाही आत त्यांचं का नाही JPEX मॅटिंग टाकायचं होतं. हे बघा असं मागचं फुल पीस होते JPEX मध्ये. आणि हे बघा फुल ट्रे येते आणि फुल बकेटमध्ये येते. आणि इकडे बघा हे सगळं काम झालं, सीट सगळं फिटिंग झालं. हे बघा तुम्हाला सीट करून दाखवतो कसलं फिटिंग झालं एकदम नादुखळा आणि कडकमध्ये. कसलं वांड झाले का नाही फिटिंग मित्रांनो, एक नंबर दिसाले का नाही नादुखळा आणि कडक. त्यानंतर आहे की नाही आपली सगळी केली कामं चेक केली. दादानं मग सगळं चेक करून दाखवलं. त्यानंतर दादांचं बिल घेऊन आहे की नाही दादांना गाडी घेऊन नादाबादाने खतरनाक करून पाठवली. तर राहिलं फक्त काय माहिती आहे काय, पूर्ण गाडीचा व्हिडिओ राहिला. मग सगळा पाऊस पडत होता. दादा काय म्हणले माहिती आहे काय, आमच्या गावाला जाऊन आहे की नाही सगळा तुमचा व्हिडिओ सकाळी करून पाठवतो. हे बघा दादाने थोडी मेहनत घेऊन आहे की नाही पूर्ण गाडीचा व्हिडिओ आहे की नाही एक नंबरने कडक करून पाठवलेला. दादांनी मात्र याने खर्च केला, एकदाच केला आणि शेवटच केला. बरोबर आहे की नाही. हे बघा